लाल माठाच्या देठाची भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम लाल माठ मी निवडून घेतलेला आहे आणि त्याचे कोवळे कोवळे देठ मी बारीक त्याची वरची साल काढून घेतलेली आहे आणि पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर असं पॅनमध्ये पाणी घालून मी ते छान शिजवून घेणार आहे देठ आणि त्यानंतर आपण जे काही वाटण करून घेतलेले आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि ओलं खोबरं ते मी घालून घेणार आहे आणि छान तेलावर छान हा मसाला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी मिरची यूज केलेली आहे, हिरवी मिरची। तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला यूज करू शकता मिरची पावडर घालून। तर हिरव्या वाटणामध्ये खूप छान होतं म्हणून मी अशा प्रकारे करून दाखवते। जर देठ शिजून घेतलेले ते घालून घेतले, छान परतलं, पाव चमचा हळद घालून घेते मी कलरसाठी आणि आपण जे काही शिजवलेलं पाणी तेच पाणी ॲड करायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एक उकळी आणायची। खूपच भन्नाट चवीची ही भाजी तयार होते। भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। लाल माठाची पाल्याची भाजी ही मी दाखवलेली आहे, त्याची खाली तुम्हाला त्रिकोणामध्ये ती भाजी दिसून येईल, ती तुम्ही पाहू शकता। आणि ही रेसिपी आवडली तर जास्तीच लाईक करायला मात्र